केंद्र सरकारच्या सहकार्यातून प्रत्येक जिल्ह्याला कामगारांच्यासाठी एक सुसज्ज मल्टीपर्पज हॉस्पिटल उभा केले जाणार आहे। या हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणका, फुफ्फुस आणि हृदयविकाराचे ऑपरेशन केले जातील, अशी माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली। मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात मंत्री खाडे हे बोलत होते। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। कामगारांच्यासाठी नियोजित असणाऱ्या पुण्यातील विभागीय ESI हॉस्पिटलला 100 मेडिकलच्या जागा उपलब्ध केल्या जाणार आहेत, असं सांगून कामगार मंत्री सुरेश खाडे पुढे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कामगार भवन उभा केलं जात आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 6 जिल्ह्यांमध्ये कामगार भवनसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत। मिरजमधील कामगार मेळाव्यात बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच, सुरक्षा आणि अत्यावश्यक वस्तू संच तसेच विविध योजनांतर्गत लाभार्थी कामगारांना धनादेश वितरण करण्यात आले। कामगार सुरक्षा आणि प्रथमोपचार मार्गदर्शन, विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देण्यात आली। मिरजेतील कामगार मेळाव्यास नाशिकचे सहाय्यक कल्याण आयुक्त माना बच्छाव, पुण्याचे नितीन पाटील, संभाजीनगरचे भालचंद्र जगदाळे, सोलापूरचे समाधान भोवळ, नांदेड प्रसाद धस, कोल्हापूरचे विजय शिंगाडे, सांगलीचे संभाजी पवार, चिपळूणचे अरुण लाड, युनिटी प्रतिनिधी सुवर्णा खोडे, डॉक्टर GM पाटील, धनंजय कुलकर्णी यांच्यासहित महिला आणि पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ह्याच्या पुढची जर गोष्ट झाली तर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कामगार भवन आपण उभा करतोय। जवळजवळ 6 ठिकाणच्या जागा ठीक झालेल्या आहेत। काय MIDC मध्ये असेल त्या कामगार भवनमध्ये एकदा तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर सगळी कामं तुमची तिथं होतील। आपण प्रत्येक जिल्ह्याला एक ESI हॉस्पिटल उभा करतो। प्रत्येक जिल्ह्याला ESI हॉस्पिटल आता काय केले आपण, त्या डॉक्टरला सोडू दे, त्या डॉक्टरला दे, ते डिस्पेन्सरी दे, ते डिस्पेन्सरी दे, पण तो विलाज होत नाही, काही होत नाही, त्यामुळे ते कामगारांची अडचण होते। पण ESI सुज्ज असावं। विशेष विभागीय ठिकाणी आपण जे ESI हॉस्पिटल आता पुन्हा असेल, पुण्यात ESI हॉस्पिटलचं काम चालू आहे, पण पुण्याच्या अशा ESI हॉस्पिटलला आम्ही मेडिकलच्या 100 सीट सँक्शन करतोय। की आमचा कामगाराचा मुलगा पण डॉक्टर झाला पाहिजे, त्याच्यासोबत त्याला मेडिकलमध्ये जाता यावं, ह्यासाठी आम्ही प्रत्येक विभागीय 7 विभाग आपल्या महाराष्ट्रात आहेत, 7 विभागामध्ये हॉस्पिटलमध्ये आम्ही चालू करतो। परवाच एक स्कीम आम्ही लॉन्च केली, ती केंद्राची स्कीम आहे। याच्या व्यतिरिक्त केंद्राने सांगितले आम्हाला की तुम्ही जागा दाखवा, आम्ही खरेदी करू, हॉस्पिटल बांधू, स्टाफ करू, सगळं मशिनरी आणू, सगळं करू 9 वर्ष आम्ही त्याला मॉनिटर करू, केंद्र म्हणाले, आणि 9 वर्षानंतर तुम्हाला त्यांनी हँडओव्हर करू, तुमचा एकही पैसे जरूर नाहीये। ती स्कीम आम्ही आता पुन्हा महाराष्ट्रात लॉन्च करतोय की जेणेकरून जिल्ह्याच्या लेवलला एक सुसज्ज मल्टीपर्पज हॉस्पिटल आपण करायला पाहिजे की जिथं करून मेंदूचे, मणक्याचे, हृदयाचे, फुफ्फुसाचे ऑपरेशन झाले पाहिजे, मोठे ऑपरेशन झाले पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून ते हॉस्पिटल आपण उभा करतोय। पण आता